गणेश पुराणाची सुरुवात करणार आहोत आपण। तर या व्हिडिओमध्ये आपण तिसरा अध्याय पाहणार आहोत। सोमकांत राजाची वनवासात जाण्याची तयारी सुरू आहे। सूत पुढे सांगू लागले, सोमकांत राजाच्या निश्चयाने बोलणे हेमकंठाचे त्याने आज्ञा पाळण्याचे ठरवले। नंतर सोमकांताने हेमकंठाला राज्यनीतीने कसे चालवायचे हे सांगितले। तो म्हणाला, पहाटे उठून शुद्ध ठिकाणी जाऊन पहिल्यांदा आपल्या श्री गुरुचे स्मरण करावे। ईश्वराची स्तुती करून आपल्या अपराधांची क्षमा मागण्यासाठी भूमीची प्रार्थना करावी। पुढे श्री गणपतीची स्तुती करून गणेश पंचायतनाची प्रार्थना करावी। गणपतीला पंचायतन म्हणजे गणपती, शंकर, विष्णू, सूर्य हे देवी हे होय। मग आपण त्यांची उपासना नित्य करीत असू। हे देवीचे ध्यान करावे, मानसपूजा करू, आपल्या अपराधाची क्षमा मागावी। नगराच्या नैऋत्य दिशेत जाऊन आपले परिविधी करून उरकून घ्यावे। दात घासावे, तोंड धुवावे, गार पाण्याने स्नान करावे, आटपून संध्याकाळी करावी। नंतर वेदपठण, होम, तर्पण, बलिदान, अतिथी सत्कार हे पंचमहायज्ञ करावे। मग ब्राह्मणासह अतिथीसह भोजन करावे। दुपारी पुराण, इतिहास, शास्त्र या श्रवण करावे। नेहमी दुसऱ्याचा उपयोगी पडावे, परोपकार करावा। स्वतःची स्तुती करू नये। गुरुद्रोह, वेदांची निंदा, अभक्ष्य-भक्षण, परस्त्री सेवन ही निंद्य कर्मेही केव्हाही करू नयेत। असत्य बोलू नये, सत्याने चालावे, सृष्टीचे पालन करावे व दुष्टांचा दंड करावा। दोन दुबळे, आंधळे अशा अपंगाचे रक्षण करावे। शास्त्रात सांगितल्याप्रमाणे यथायोग्य अपराध्यांचे शासन करावे। जे आपल्याला समजत नाही ते सुज्ञांना विचारावे। कोणावरही पुरा विश्वास टाकू नये, त्यातला अयोग्य लोकांवर थोडाही विश्वास ठेवू नये। विशेषतः आपल्या शत्रूवर कधीही विश्वास ठेवू नये। दक्षतेने राज्यकारभार करावा, आपल्या शक्तीप्रमाणे दान करावे। हेर हे राजाचे डोळे असून दूध हे राजाचे मुख आहे, हे समजून वागावे। अपराध्यांना योग्य तो दंड कधीही आचरत कामा नये। सर्व लोक नीतीने वागतात, ते शिक्षेच्या भीतीमुळे हे नीट लक्षात ठेवावे। कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली तर त्यात दुःख किंवा सुख मानू नये। आपल्या सर्व मसलती बाहेर फुटू देऊ नयेत। काम, क्रोध, मद, मत्सर व लोभ, अहंकार हे 6 शत्रू ज्याने जिंकले आहेत, तो शत्रू सहज जिंकू शकतो। लोकांच्या उपजीविकेचा साधनांचा कधीही नाश करू नये। देवालये, उद्याने किंवा चैत्य यांना दिलेल्या नेमणुका कधीही परत घेऊ नयेत। स्त्रियांना कधीही गुप्त गोष्टी सांगू नयेत। आपले लहान मोठे सेवक आपल्यावर नेहमी अनुरक्त असतील असे आपण वर्तन ठेवावे। याप्रमाणे सोमकांत राजाने आपल्या मुलाला उपदेश केला। नंतर विद्याधीश, रूपवान व क्षेमवर या आपल्या 3 प्रधानांना बोलावून राज्याभिषेकाची तयारी करण्यास सांगितले। विद्वान, ब्राह्मण, नातेवाईक मंडळी, प्रतिष्ठित नागरिक वगैरे लोकांना यथायोग्य आमंत्रणे दिली। प्रथम गणपती पूजन करून नंतर सोमकांताने हेमकंठाला शास्त्राप्रमाणे राज्याभिषेक केला। राज्याभिषेक झाल्यावर प्रधानांना मुलांची काळजी वाहण्यास विनवून त्यांना यथायोग्य राज्यकारभार करण्यास सांगितले। इथेच आपला गणेश पुराणाचा 3रा अध्याय संपतो। पुढील 4था अध्याय राजा वनवासात जातो। हा अध्याय पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये।